नंदुरबार जिल्ह्यात लसणाची आवक कमी झाल्याने लसणाचे आणि आता आपण बघतोय की एक महत्त्वाची बातमी आपल्याला येते। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सगळ्या क्षेत्राचे पंचनामे करा असे आदेश सरकारने दिले आहेत। राज्य सरकारने हे आदेश जे आहेत ते दिले आहे। आताची ही सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या सगळ्याचे जे पंचनामे आहेत ते करण्याचे आदेश राज्याने दिले आहेत। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। पराग ढोबळे आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। पराग, नेमकं काय या पत्रात लिहिलंय? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून जे राज्यामध्ये पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे शेतीचं किंवा घरांचं नुकसान झालेलं आहे। त्या अनुषंगाने ज्या शेती पिकाचं किंवा फळबागांचं नुकसान झालं असेल, ज्या ज्या भागात नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जे आहे ते राज्य सरकारने दिलेले आहे। विशेष करून 33% जास्त जे नुकसान आहे त्याचे पंचनामे करण्याचे ज्या सूचना जे ते देण्यात आलेल्या आहे। यासाठी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि कृषी आयुक्तांना हे पत्र आहे ते देण्यात आलं आहे। त्यामुळे कुठेतरी मागील काही दिवसांपासून सातत्याने जे नुकसान झालंय, खास करून जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन जे नुकसान झाले आहेत, मग त्यामध्ये सगळेच जे स्थायी विभाग आहे महाराष्ट्रातल्या त्या स्थायी विभागाच्या सगळ्यांना हे पत्र देण्यात आलं आहे आणि पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। धन्यवाद पराग या सविस्तर अपडेटसाठी।